तर अण्णा मोहोळ इथं मुरली अण्णांचा विजय होईल। आजची सभा ही म्हणजे शेवटच्या बॉलला मारलेली सिक्सर आहे। मुरली मोहोळांचा विजय हा निश्चित आहे। मी स्नेहल निमगिरे महाटॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पुण्यातील मतदान आता अवघ्या 2 दिवसांवरती आलं आहे आणि महायुती असेल किंवा महाविकास आघाडीकडून मोठमोठ्या नेत्यांच्या सभांचा धूमधडाका या ठिकाणी पुण्यामध्ये लावलेला आहे। अशातच आज राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा झालेली आहे। या ठिकाणी राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल दादा, कशी होती सभा? आजची सभा सध्याची जी चालू घडामोडी आहे त्या संदर्भामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी परखड मत मांडलं आणि लोकांनी देखील भावनिक राजकारण किंवा जातीपातीचं राजकारण याच्यावर भर न देता पुण्याचा विचार करता जो योग्य उमेदवार आहे त्याला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि ती रास्त भूमिका राजसाहेब ठाकरे यांनी मांडली आणि निश्चितपणे पुणेकर सुज्ञ आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणजेच मुरलीधर अण्णा मोहोळ यांना ते बहुमताने निवडून देतील याच्यामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही आहे। आणि लोकांच्या मनामध्ये जी काही चलबिचल चाललेली होती सध्याची परिस्थितीमध्ये मग मी काय करू, मग मी इकडं जाऊ का मग तिकडं जाऊ, कारण लोक भावनिक साथ घालतात, लोक जातीपातीच्या राजकारणामध्ये गुंतवत आहेत, मध्येच संविधानाचा विषय काढतात। ह्या देशामध्ये संविधान जे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते कोणी बदलू शकत नाही आणि ह्याचं राजकारण काही घटक करत आहेत किंवा काही नेते मंडळी करत आहेत, त्याला चोख उत्तर राजसाहेब ठाकरे यांनी आजच्या सभेने दिलं आहे। 2 दिवसांवरती मतदान आलेलं आहे पुण्याचं, तर किती प्रभाव पडेल या भाषणाचा? निश्चितपणे आत्ता राजसाहेब ठाकरेंनी जे काही विधानं केली किंवा जे काही लोकांच्या डोक्यामधल्या काही शंका कुशंका होत्या त्या काढल्यात तर याचा परिणाम चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळामध्ये या परवा 13 तारखेच्या निवडणुकीमध्ये होईल। काय वाटतं कितीच्या संख्येने लीडची संख्या तर आता नाही सांगू शकत, पण जास्तीत जास्त संख्येने इथं मुरली अण्णांचा विजय होईल या ठिकाणी, एवढं पण सांगू शकतो। कसं वाटलं दादा भाषण? राजसाहेब नेहमीच चांगलं बोलतात आणि नुसतं चांगलं नाही तर जनतेच्या मनातलं बोलतात आणि आजही त्यांनी तेच केलं। ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना समजून सांगण्याची भूमिका घेतली त्याच्या माध्यमातून आज मनसैनिक फुल्ली चार्ज झाला आहे। आमची राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे, म्हणून मुरली मोहोळांचा विजय हा निश्चित आहे। आज मुरली मोहोळ यांच्या प्रचारार्थ राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यामध्ये सभा घेतलेली आहे। राजसाहेब ठाकरेंनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की मुरली मोहोळ यांना जास्तीत जास्त मताने विजय करावं, यासाठी राजसाहेबांनी आज ही पुण्यातली सभा घेतलेली आहे। राज ठाकरेंच्या या सभेनंतर किती प्रभाव पडणार आहे? राज ठाकरेंच्या या सभेनंतर लोकांमध्ये, महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुणे आणि महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे एक युथ आयकॉन आहेत, त्याच्यामुळे त्याचा फायदा 100% भाजप आणि महायुतीला या सभेनंतर होणार आहे। दंगेकर किंवा वसंत तात्या हा विषयच नाही आहे, या ठिकाणी फक्त मुरली अण्णा आणि भाजप हा विषय आहे। ज्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास केलात तर कोथरूड मतदारसंघामध्ये विधानसभा तुम्ही जर अभ्यास केलात तर चंद्रकांत दादा पाटलांना 1,05,000 मतांनी ते विजय झाले होते आणि तसंच आपले किशोर शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 नंबरला होते, त्या ठिकाणी त्यांना 75,000 मतं होती। काँग्रेसने जरी त्या ठिकाणी पाठिंबा दिला, आपण 50,000 मतं जरी त्यांची बाजूला काढली तर 1.25 लाखाचा लीड जो आहे हा भाजप आणि महायुतीला त्या ठिकाणी आहे। त्यामुळे दंगेकर किंवा वसंत मोरे त्यांचा या ठिकाणी कुठेही जवळपास काही विषय राहत नाही आहे। राजसाहेब जे आहेत, जे बोलणार आहेत ते अतिशय छानपणे सगळ्यांना समजून सांगेल आणि कसं मतदान करता येईल आणि कोणत्या पर्टिक्युलर आपल्या पक्षाच्या, ज्या युतीच्या, महायुतीच्या ह्या जे काही पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना देण्याचा त्यांनी छानपणे सांगितलेलं आहे। फक्त सांगितलं का याचा मतांवरती देखील परिणाम? 100% परिणाम होणार, 100%। आजची सभा ही म्हणजे शेवटच्या बॉलला मारलेली सिक्सर आहे। राजसाहेबांनी पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मुरलीधर अण्णा मोहोळांना काही मार्गदर्शन पण केलेलं आहे की तुम्ही पुण्याचा विकास करा, खासदारांचे प्रश्न जे आहेत पुण्यासंदर्भातले ते मांडा आणि जी बकालपणा शहराला येत चाललेला आहे तो कुठेतरी थांबवा। लोक तुम्हाला मत देतात, तुम्ही त्याचा विचार करत नाही, तो विचार करा। आणि थोडीशी त्यांनी पंचेस पण मारले, काही गोष्टी ज्या घडतात आसपास वातावरण दूषित आहे, जातीयवाद विसरा असे राजसाहेबांनी दिला संदेश लोकांना आणि आवाहन केलं की मतांचं मोहोळ उठवा आणि मुरलीधर अण्णा मोहोळांना मोहोळ तर लाखांमध्येच होणार, लीड लाखांमध्येच असेल आणि आजच्या सभेने अधोरेखित केलेलं आहे।